प्युअर व्हेजिटेरियन डिश फ्रेश मटर खिमा। नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। तुम्हाला ही डिश बघून वाटत असेल की ही नॉनव्हेजची डिश आहे, पण नाही, ही नॉनव्हेजची डिश नाही आहे, पण नॉनव्हेजला सुद्धा टक्कर देईल इतकी टेस्टी ही डिश आहे। मार्केटमध्ये फ्रेश मटर यायला सुरुवात झाली की आपण मटरच्या वेगवेगळ्या डिश बनवतो, पण कदाचित ही डिश तुम्ही जर ट्राय केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा। बनवायला तर अतिशय सोपी आणि खायला तर अतिशय टेस्टी अशी ही डिश आहे। ही तुम्ही पुलाव सोबत, भातासोबत, भाकरी सोबत खाऊ शकता। आपल्याकडे जर कोणी पाहुणे येणार असेल तर आपल्याला समजत नाही पटकन काय भाजी बनवावी, अशा वेळेला तुम्ही ही डिश नक्की ट्राय करून बघा, सर्वांना खूप आवडेल। जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांनी तर हे नक्की बनवून बघा। रेसिपीला सुरुवात करूया। घेतले आहेत मी 1 वाटी फ्रेश मटर, ह्या वाटीने 1 वाटी। हे मटर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला आपल्याला आता जाडसर फिरवून घ्यायचंय। मिक्सर मधून बारीक करू नका, वाटल्यास याला पल्स मोडवर फिरवा। हे घेतले आहेत मी 10 ते 12 काजू आणि 2 टीस्पून सफेद तीळ। हे आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे। हे बारीक करताना सुरुवातीला याच्यामध्ये पाणी नका टाकू, आधी याला कोरडं फिरवून घ्या आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून पुन्हा फिरवून घ्या, म्हणजे याची छान स्मूथ अशी पेस्ट तयार होईल। हे बघा, मी याला पल्स मोडला फिरवलं आणि असे जाडसर मिक्सर मधून काढून घेतलेत। असे जाडसर जर ठेवले तरच खिम्याचा टेस्ट चांगला येतो। आणि काजू आणि तीळची सुद्धा अशी स्मूथ पेस्ट तयार करून घेतली। गॅसवर कढई ठेवली मी, त्यात टाकलं मी 2 चमचे मोठे चमचे तेल। तेलामध्येच टाकते मी थोडंसं बटर। बटर आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात टाकायची अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरे आणि हे आहे 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे। कांदे तुम्ही बारीक कापून घ्या किंवा मग चॉपर मध्ये बारीक करा। कांदे आता ट्रान्सपरंट होईपर्यंत याला परतवून घ्यायचे। कांदे थोडे ट्रान्सपरंट होत आले, यात टाकते आता मी 1 मोठा चम्मच म्हणजे 1 टेबलस्पून लसूण अद्रकची पेस्ट। पेस्ट सुद्धा आता परतवून घ्यायची, तिचा कच्चेपणा निघाला पाहिजे। कांदे आता चांगले गोल्डन होत आले। हे आहेत 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले टोमॅटो। कांदे गोल्डन झाल्यानंतर टोमॅटो टाकायचे। यातच टाकायचं 1 टीस्पून मीठ। मीठ टाकल्यामुळे काय होतं, कांदे आणि टोमॅटो सॉफ्ट होऊन जातात लवकर। आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे। हे पटकन शिजावे म्हणून याच्यावर ठेवते मी आता थोडंसं झाकण आणि गॅस कमी ठेवायचा। टोमॅटो आता सॉफ्ट होत आले असतील, याला मी एकदा झाकण काढून हलवलं होतं। आणि टोमॅटो घेताना एक लक्षात ठेवा की आंबट टोमॅटो घेऊ नका, कारण आंबट टोमॅटो घेतले तर भाजीची टेस्ट अगदी बदलून जाईल। टोमॅटो पण शिजले आणि तेल पण सेपरेट झालं, म्हणजे आता हा मसाला आपला छान शिजला। यात आता टाकायचे आपल्याला सुके मसाले। हे आहे 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर। हे थोडंसं तिखट आहे त्याच्यामुळे मी 1च चमचा घेतलं, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 टेबलस्पून धना पावडर, 1 छोटा चम्मच हळद। याला सुद्धा मिक्स करून घेऊया। आता हे मसाले जळू नये म्हणून यात टाकते मी अगदी थोडंसं गरम पाणी। पाणी आपल्याला पुन्हा लागणार आहे, पण मी आत्ताच नाही टाकत, अगदी थोडंसं टाकते। आणि कधी पण मसाल्याच्या भाज्या बनवताना शक्यतोवर गरम पाण्याचा वापर करा, थंड पाणी वापरू नका। मसाला आता छान झाला आहे कारण तेल सेपरेट झालं। यात टाकायचे थोडेसे काजू आणि ही जी स्मूथ पेस्ट आपण काजू आणि तिळीची करून ठेवली होती ती सुद्धा यात टाकायची। थोडंसं याला परतवून घ्यायचं। कलर बघू शकाल आपण किती मस्त आला। यात टाकायचे आता जे आपण मटर बारीक करून ठेवले होते, थोडेसे जाडसर। आणि ही घेतली आहे मी अर्धा बाउल मेथी, अगदी फ्रेश मेथी आहे। मेथीची फक्त पानं घ्या, काड्या घेऊ नका।
हे सुद्धा आता यात टाकून द्यायचं आणि हे खमंग अगदी परतवून घ्यायचं, तेल सेपरेट होईपर्यंत पुन्हा एकदा. मेथीमुळे सुद्धा कलर तर छान येतो, पण चव सुद्धा खूप छान लागते. भाजीला आता छान तेल सुटायला लागलं, बघू शकाल आपण. यात टाकायचा आता गरम मसाला. याला नॉनव्हेजचा टेस्ट यावी म्हणून मी घेतला आहे हा काळा गरम मसाला. तुम्ही तुमच्याकडे जो असेल तो घ्या, पण नॉनव्हेज सारखी टेस्ट यावी म्हणून काळा मसाला वापरायचा. आणि हा साधा गरम मसाला, हे दोन्ही पण मी 1-1 चम्मच घेतले. याला आता व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊ. यात टाकते मी आता थोडंसं गरम पाणी. पाणी खूप जास्त नाही टाकायचं. दिसते की नाही बरं ही भाजी अगदी नॉनव्हेजच्या खिम्यासारखी. यामध्ये आपण आधीच मीठ टाकलेलं आहे, तरी सुद्धा तुम्ही एकदा मीठ टेस्ट करून घ्या. कमी जास्त तुमच्या आवडीनुसार टाका. यावर आता थोडं 2 मिनिट झाकण ठेवू आणि गॅस अगदी कमी ठेवायचा, म्हणजे छान या भाजीला तेल सुटेल. भाजीला आता छान उकळी आली. आता मी झाकण काढून बघते. बघू शकाल आपण अगदी अप्रतिम अशी भाजी आपली तयार झाली. नॉनव्हेजला सुद्धा मागे टाकेल एवढी टेस्टी ही भाजी बनते. तुम्ही जर ही भाजी कधीच बनवली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा. मी आपल्याला अगदी जवळून ही भाजी दाखवते कशी दिसते. आणि आता सर्वात शेवटी यात टाकायची थोडीशी कोथिंबीर. आता गॅस बंद करून भाजी सर्व करायला घेऊया. आपण सुद्धा ही फ्रेश मटर खिम्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक शेअर करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.